गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरूंनी नमः। श्री गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। सर्वांना श्री सद्गुरूंनी सत्सद विवेक बुद्धी द्यावी, विवेक द्यावा आणि त्या पद्धतीने सर्वांनी वागावं। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पोलीस महासंचालक यांनी 2022 साली एक स्टँडिंग ऑर्डर काढली आणि त्यामध्ये अटके संदर्भातील काही सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या। सदर स्टँडिंग ऑर्डर आपण वाचत असताना त्यामध्ये आपल्याला एक केस अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार याचा उल्लेख आढळला होता। सदर केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2 जुलै 2014 रोजी जो काही निर्णय दिला तो निर्णय देत असताना त्यामध्ये 8 वेगवेगळे मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्या 8 सूचना काय आहेत त्या एक एक आपण पाहूया। महत्त्वाचा या केसमधला इश्यू काय होता की जो काही अटकेचा गैरवापर केला जातो तो गैरवापर कसा टाळता येईल या अनुषंगाने या सूचना केलेल्या आहेत। विशेष करून असे गुन्हे की ज्यामध्ये 498 आहे किंवा असे गुन्हे की ज्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा शिक्षेची तरतूद जी आहे, जेलची तरतूद जी आहे, इम्प्रिझनमेंटची तरतूद जी आहे ती 7 वर्षापेक्षा कमी आहे किंवा 7 वर्ष आहे। तर त्या मार्गदर्शक सूचनामध्ये पहिली सूचना अशी होती की अनावश्यक अटकेपासून प्रतिबंध। सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश द्यावयाचे आहेत की ज्या प्रकारचे गुन्हे आहेत की ज्यात 7 वर्षापर्यंत शिक्षेस पात्र असतील त्या प्रकरणांमध्ये आपोआप अटक करणं जे आहे ते टाळायचं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की कलम 41 क्रिमिनल प्रोसिजर कोड चे पालन जे आहे ते बंधनकारक आहे। म्हणजे पोलिसांनी अटक करताना किंवा अटक न करण्याचा निर्णय घेत असताना CRPCचे कलम 41(1)(ब) मध्ये दिलेल्या निकषांचे जे आहे ते पालन त्यांना करावयाचं आहे। तिसरा मुद्दा असा होता की कलम 41(अ) चे सक्तीनं पालन करावयाचं आहे। अशा प्रकरणांमध्ये आरोपीस कलम 41(अ) CRPC अंतर्गत नोटीस देणं जे आहे ते आवश्यक आहे। म्हणजे अटकेऐवजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस द्यायची आहे। चौथा मुद्दा असा आहे की पोलिसांनी अटकेचं कारण नमूद करणं आवश्यक आहे। म्हणजे अटक केल्यास अटक का केली याचं कारण लेखी स्वरूपामध्ये त्यांनी नोंद करायचं आहे आणि अटक नाही केली तरीही त्याचं कारण काय आहे हे सुद्धा नोंदवणं आवश्यक आहे। त्यातला मुद्दा क्रमांक 5 असा होता किंवा गाईडलाईन 5वी अशी होती की दंडाधिकाऱ्यांनी विचारपूस करून मग कस्टडीमध्ये रवानगी करायची आहे। म्हणजे न्यायालयीन जे काही दंडाधिकारी आहेत त्यांनी आरोपीला कोठडीमध्ये रवानगी देण्यापूर्वी तपासायला पाहिजे की पोलिसांनी ज्या काही कलम 41(अ) यांच्या प्रक्रिया आहेत या घालून दिलेल्या त्यात ज्या प्रक्रिया आहेत त्या पाळल्या आहेत की नाही आहेत। 6वा मुद्दा असा होता की कस्टडीचा जो काही आदेश आहे, ऑर्डर आहे, रिमांड ऑर्डर आहे, रवानगी आदेश जे काही त्यामध्ये केलेला आहे त्यामध्ये नमूद करणं अनिवार्य आहे की त्याची कारणं काय आहेत, ती कारणं समाधानकारक असणं गरजेचं आहे। 7वा मुद्दा असा होता की नियमांचे उल्लंघन जर केलं तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी आहेत। आणि 8वा मुद्दा असा होता की न्यायालयीन दंडाधिकारी जे काही ज्युडिशियल ऑफिसर्स आहेत त्यांचं उत्तरदायित्व काय आहे। तर दंडाधिकारी जर यांत्रिक पद्धतीने म्हणजे नुसत्या टेक्निकल किंवा क्रिप्टिक वेने जर अशा पद्धतीच्या ऑर्डर्स करत असतील रिमांडच्या, कस्टडीच्या किंवा MCR आपण ज्याला म्हणतो पोलीस कस्टडीत पाठवायच्या, तर त्यांच्या विरोधात देखील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय आणि लीगल म्हणजे कायदेशीर कारवाई जी आहेत त्या प्रस्तावित करण्यात येऊ शकतात। आणि बऱ्याच जजमेंट्समध्ये ज्या ठिकाणी ज्युडिशियल ऑफिसर्सनी देखील एरर्स केलेले आहे त्यामध्ये हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने वेगवेगळे रिमार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळं मुख्य उद्देश असा होता की अननेसेसरी अरेस्ट हे संविधानिक जो हक्क आहे आर्टिकल 21 मध्ये म्हणजे की दी फंडामेंटल राईट ऑफ लाईफ अँड लिबर्टी, लाईफ विथ डिग्निटी, याचं जे आहे ते उल्लंघन अजिबात होता कामा नये यासाठी सुप्रीम कोर्टाने पुन्हा सांगितलंय। तर त्याचं भान आपण ठेवलं पाहिजे। आणि पोलीस ऑफिसर्सला आर्बिट्ररी अरेस्ट जर करत असतील तर अकाउंटेबल धरला जाईल। जो काही त्यातला व्हिक्टिमच म्हणणार आपण, आता ॲक्युज जरी असेल तरी तो काय झाला, आता या केसमध्ये व्हिक्टिम झाला, त्या व्हिक्टिमला नुकसान भरपाई देखील मिळू शकते। सदरचा जो व्हिक्टिम आहे तो राष्ट्रीय
हक्क आयोग जे काय आहे, ह्युमन राईट कमिशन आयोग जो आहे त्याच्याकडे, किंवा स्टेट ह्युमन राईट कमिशनकडे, किंवा पोलीस कंप्लेंट अथॉरिटी म्हणजे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण याच्याकडे तक्रार दाखल करू शकतो. हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करू शकतो आणि त्या अन्वये त्याला या सगळ्या जर गोष्टी त्याच्यासोबत घडत असतील तर त्यात न्याय मिळणं गरजेचं असतं. तसंच फौजदारी कारवाया देखील या अधिकाऱ्यांवर होऊ शकतात. एखाद्याला डांबून ठेवणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे इल्लीगल डिटेन्शन करत असताना 100दा विचार करा की आपण हे योग्य करत आहोत की नाही. धन्यवाद.